पुढच्या भागात आपण पुढचा भाग बघू. छोटे छोटे व्हिडिओज केलेत. आता मात्र भरत असं म्हणतो की जोपर्यंत हे 14 वर्षाचा जो नियम आहे त्याचा अवधी संपत नाही तोपर्यंत तावत भवेयम इहते नृपपाद मुली, मी तुमच्या पायाशीच राहीन. राम म्हणतो असं करू नकोस, त्या उलट तू चांगलं राज्य कर आणि चांगलं रक्षण कर अशी मी तुला शपथ घालतो. मे शातितो न परिरक्षशीचे स्वराज्यम, जर तू राज्याचं रक्षण केलं तर तुला माझी शपथ आहे. हा जो 2 भावांचा निष्पृहतेचा, न्यायाचा, सत्यवचनतेचा, मोठ्यांच्या आज्ञापालनाचा हा जो हृदय आहे, यात राम आणि भरत यांच्या चांगुलपणामध्ये एक प्रकारची कॉम्पिटिशन चालू आहे. अहमहमिका म्हणजे निगर्वीपणाने स्पर्धा चालू आहे की कुळाचं भलंच झालं पाहिजे, अयोध्येचं भलंच झालं पाहिजे आणि आपल्याकडून कोणतीही क्षणमात्र नीती लयाला गेली नाही पाहिजे. आणि मग मात्र भरत म्हणतो अनुत्तरम अभिहितम, तू शपथ घातलीस आणि मला निरुत्तर केलंस, मग माझी पण एक अट आहे. माझ्या हातात तुझं जे राज्य आहे ते 14 वर्षापर्यंत मी त्याचं पालन करीन, कारण ते राज्य तुझं आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय ते तू माझ्याकडे सोपवलेलं आहे. राम म्हणतो ठीक आहे, ऐकलंस ना, सगळ्यांना म्हणतो सीतामाते ऐकलंस ना, लक्ष्मणा ऐकलंस ना. सगळे म्हणतात वयमापी श्रोता राहा. हो आम्ही ऐकतोय. त्यांना त्याच्यातलं गांभीर्य लक्षात येत नाही. आणि मग भरत हळूच म्हणतो आर्य अन्यमापी वरम हर्तुम इच्छामी. तिथे हृ धातूचा फार गोड उल्लेख आहे. म्हणजे एक मला तुम्ही वर दिलात की मी सोपवलं आहे म्हणून आहे, मी राज्यावर बसणार नाही. अजून ना मला दादा तुमच्याकडून एक गोष्ट पळवायची आहे. जेव्हा दादा येऊ का नको येऊ का निघून जाऊ इतक्या घाबरून जो आलेला आहे मनात ताण, तो सगळा भासाने इतका हलके 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 उतरवला भरताचा की इतकी जवळीक आणि प्रेम आणि संवेदना वाढत गेल्या. दादा अजून एक गोष्ट मला तुमच्याकडनं पळवायची आहे. हरतुम इच्छामी म्हणजे तुम्ही तो वर मला दिलाच पाहिजे, नाही दिला तरी मी जबरदस्तीने घेणार आहे. हे याला म्हणतात धातूचं औचित्य. हृधातूचा अतिशय मधुर उपयोग करून घेतलेला आहे. त्याच्यातनं काय दिसतं की भरताच्या मनाचा अपराधाचा सल गेला. भरताने रामाचं अंतरंग ओळखलं. भरताने रामाची आज्ञा ऐकायची असली तरी छोटा भाऊ म्हणून हट्ट केला. म्हणजे कसा आला होता भरत आणि जाताना तो कसा जाणार आहे ह्याचं फार गोड वर्णन भासाने स्वतःचं हृदय उलगडून केलेलं आहे. तो म्हणतो ठीक आहे, काय हवंय माग, मी देतो. काय करू मी तुझ्यासाठी. आता भरत म्हणतो पादोपभुक्ते तव पादुके मी एते प्रयच्छ प्रणताय मूर्ध्ना यावत भवान एष्यति कार्यसिद्धीन तावत भविष्यामी अनयोहो विधेयः. अगदी क्लायमॅक्स आहे रामभक्तीचा, निष्पृहतेचा. तो म्हणतो आपल्या पायांनी चरणांनी ज्याचा उपभोग घेतला आहे त्या पादुका तर त्या मी ज्यांनी मस्त